Hello friends, welcome to my channel. So today in this video I'll be teaching you lesson number 1 of economics, which is introduction to micro and macroeconomics. In this lesson I'll be teaching you the concept of microeconomics as well as the concept of macroeconomics. Moving ahead, I'll also teach you features of both of them as well as the scope of microeconomics and scope of macroeconomics. I'll be dividing this lesson into parts. So in this part, I'll just explain you the concept of microeconomics. So let's start. So आता आपण स्टार्ट करूयात. इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. ॲज युजल मी आधी पॅरेग्राफ्स वाचेन आणि मग मी तुम्हाला ते नीट एक्सप्लेन करते. ओके, सो आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन. Microeconomics and macroeconomics are the two main branches of modern economics. The term micro is derived from the Greek word mikros, which means small or a millionth part. आता यांनी मायक्रो इकॉनॉमिक्स काय आहे हे सांगितलंय. सो मायक्रो इकॉनॉमिक्स और द टर्म मायक्रो is derived from Greek word mikros, which means small or a millionth part. आता आहे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, द टर्म मायक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड डॅश मिक्रॉस. मे बी तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतो. विच मीन्स स्मॉल, ज्याचा अर्थ आहे छोटं. द टर्म मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड मॅक्रॉस, विच मीन्स लार्ज. हेही लक्षात ठेवा, फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. द टर्म मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड डॅश. मग आन्सर मॅक्रॉस असलं पाहिजे, ज्याचा अर्थ आहे लार्ज म्हणजे मोठं काहीतरी. दीज टर्म्स वर कॉइन्ड बाय नॉर्वेन इकॉनॉमिस्ट रॅग्नर फ्रिश ऑफ ओस्लो युनिव्हर्सिटी इन 1933. रॅग्नर फ्रिशनी ह्या दोन टर्म्स आहेत ह्या कॉइन केल्या होत्या आणि ते ऑस्लो युनिव्हर्सिटीचे होते. सो तुम्ही हा पॅरेग्राफच इन शॉर्ट लक्षात ठेवा, बिकॉज मे बी तुम्हाला तो फिल इन द ब्लँक्सला विचारला जाऊ शकतो, नाहीतर इवन मॅच द फॉलोइंगला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे मेन ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स. फर्स्ट आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि सेकंड आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. इथं खाली त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे रॅग्नर फ्रिश बद्दल. तुम्ही ही प्लीज एकदा वाचून घ्या, बिकॉज काही पण यातलं विचारलं जाऊ शकतं. सो जस्ट एकदा वाचून घ्या तुम्ही ती. पुढं आहे हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे प्लीज वाचून घ्या, बिकॉज यातलं काही पण तुम्हाला इदर फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं, नाहीतर मॅच द फॉलोइंगला विचारलं जाऊ शकतं किंवा इवन ट्रू ऑर फॉल्सला विचारलं जाऊ शकतं. मी एकदा तुमच्यासाठी जस्ट रीड करते आणि काही नवीन काही असेल कन्सेप्ट वगैरे तर मी तुम्हाला जस्ट ती एक्सप्लेन करेन. हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस वॉज डेव्हलप्ड फर्स्ट. इट इज अ ट्रेडिशनल अप्रोच. हे लक्षात ठेवा, मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ डॅश अप्रोच. आन्सर असेल ट्रेडिशनल अप्रोच. Origin of this approach can be traced back to the era of classical economists Adam Smith, David Ricardo, J.S. Mill, etc. ही जी नावं आहेत क्लासिकल इकॉनॉमिस्टची तुम्ही लक्षात ठेवणं एक्सपेक्टेड आहे. आणि ॲडम स्मिथ यांच्याबद्दल मी एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. ॲडम स्मिथ इज कन्सिडर्ड ॲज द फादर अँड फाउंडर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ॲडम स्मिथना फाउंडर आणि फादर म्हणलं जातं मायक्रो इकॉनॉमिक्सचे. इट वॉज पॉप्युलराइज्ड बाय निओक्लासिकल इकॉनॉमिस्ट प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. हू इज द निओक्लासिकल इकॉनॉमिस्ट? देन युअर आन्सर शुड बी प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. इन हिज बुक प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स पब्लिश्ड इन 1890. इवन त्यांची कोणती बुक आहे ती प्लीज लक्षात ठेवा, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स.
Other economists like Professor Pigou, J.R. Hicks, Professor Samuelson, Mrs. Joan Robinson, etc. have also contributed to the development of microeconomics. Next आहे historical review of macroeconomics. Macroeconomics did exist in the past before the evolution of microeconomics. इथे त्यांचं म्हणणं असं आहे की मॅक्रो इकॉनॉमिक्स आधीपासून होतं, म्हणजे इवन मायक्रो इकॉनॉमिक्सच्या आधीपासून मॅक्रो इकॉनॉमिक्स एक्झिस्ट करत होतं. In 16th and 17th century, followers of mercantilists, and to bracket a group of English merchants, advocated policies to the government which were based on macro approach. म्हणजे 16th आणि 17th सेंचुरीमध्ये काही मर्चंट्स जे होते त्यांनी अशा पॉलिसीज ॲडव्होकेट केल्या होत्या ज्या मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अप्रोचवर बेस्ड होते. In the 18th century, physiocrats, and to bracket French thinkers, tried to analyze the concept of national income and wealth. Even the classical economic theories of Professor Adam Smith, Professor Ricardo, and Professor J.S. Mill discuss the determination of national income and wealth. Even ह्या क्लासिकल इकॉनॉमिस्ट्सने नॅशनल इन्कम आणि वेल्थना डिटरमाइन केलं होतं, त्या कन्सेप्ट डिस्कस केल्या होत्या, बट देअर मॅक्रो अनालिसिस वॉज कंबाइंड विथ मायक्रो अनालिसिस. बट हा जो त्यांचा मॅक्रो अनालिसिस होता, म्हणजे नॅशनल इन्कम आणि वेल्थ हे मॅक्रो अनालिसिसमध्ये येतात. सो हा त्यांचा जो मॅक्रो अनालिसिस होता तो कंबाईन केला गेला मायक्रो अनालिसिससोबत, आणि ह्या कारणांमुळे मायक्रो अनालिसिसने वर्ल्ड ऑफ इकॉनॉमिक्सवर रूल केलं टिल द ग्रेट डिप्रेशन ऑफ 1930s. After the Great Depression, Lord John Keynes published his famous book The General Theory of Employment. हेही प्लीज लक्षात ठेवा, केन्सची ही फेमस बुक आहे जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट. इंटरेस्ट इन मनी अनदर बुक आहे in 1936. Keynes used macroeconomic approach to analyze economic problems. The credit for the development of macroeconomic approach goes to Lord Keynes. Besides Keynes, Malthus, Wicksell, Walras, Fisher, and other economists who have contributed to the development of macroeconomics. Now आता आपण meaning of microeconomics काय हे बघूयात. Micro means a small part of a thing. मायक्रोचा अर्थ म्हणजे काहीतरी छोटं किंवा छोटा पार्ट कोणत्या तरी वस्तूचा. Microeconomics thus deals with small part of the national economy. So microeconomics हे इकॉनॉमीच्या छोट्या छोट्या गोष्टींसोबत डील करतं. जसं की इथे त्यांनी दिले, इट स्टडीज द इकॉनॉमिक ॲक्शन्स अँड बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्सकडे ते लक्ष देतं किंवा फोकस करतं. जसं की इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर म्हणायचं झालं, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर ऑर ए इंडिव्हिज्युअल फर्म, the price of a particular commodity or a particular factor etc. म्हणजे प्रत्येक युनिटकडे इंडिव्हिज्युअली बघितलं जातं किंवा खूप छोटा किंवा मायनर स्टडी केला जातो. डेफिनेशन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सो या दोन डेफिनेशन्स आहेत मायक्रो इकॉनॉमिक्सच्या. मी सजेस्ट करेन तुम्ही दोन्ही लर्न करा. जस्ट बिकॉज फर्स्टवाली डेफिनेशन मॉरिस डॉबची सोपी आहे म्हणून आम्ही तीच लर्न करणार असं नाही, दोन्हीही लर्न करणं एक्सपेक्टेड आहे. सो फर्स्ट डेफिनेशन आहे मॉरिस डॉब, मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. And according to Professor A.P. Lerner, microeconomics consists of looking at the economy through a microscope, as it were, to see how the millions of cells in the body of economy, the individuals or households as consumers and individuals or firms as producers play their part in the working of the whole economic organism. The following chart gives an idea of the scope of microeconomics. So हा जो चार्ट आहे हा तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया देईल की मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप काय. सो मी तुम्हाला जस्ट इन शॉर्ट आत्ता सांगते. मायक्रो इकॉनॉमिक्स or the scope of microeconomics is divided into three theories. First is theory of product pricing,
देन सेकंड आहे थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग अँड थर्ड आहे थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. या तिन्ही थिअरीजमध्ये काही सब डिव्हिजन्स आहेत, आपण तेही वाचूया. प्रोडक्ट प्राइसिंगमध्ये आहे डिमांड अनालिसिस अँड सप्लाय अनालिसिस. फॅक्टर प्राइसिंगमध्ये आहे रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट. अँड इकॉनॉमिक वेलफेअरमध्ये आहे एफिशियन्सी इन प्रोडक्शन, एफिशियन्सी इन कन्झम्पशन अँड ओव्हरऑल इकॉनॉमिक एफिशियन्सी. सो ही जस्ट एक आयडिया होती की मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप काय आहे. आय होप तुम्हाला ॲटलिस्ट कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आता क्लिअर झाली असेल. मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स यात नक्की काय काय आहे हे नीट एक्सप्लेन करेन. मी ॲट अ टाईम मायक्रो आणि मॅक्रो घेणार नाही. आधी मायक्रो घेईन, अख्खं संपवेन की मायक्रोचा स्कोप काय आहे किंवा मायक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स काय, त्यानंतर आपण मॅक्रोकडे वळूयात. आणि मग लास्ट मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट डिफरन्सिएशन देईन मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मग तुम्हाला अर्थ अजून क्लिअर होतील. सो माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स काय आहे, त्याचे काय थिअरीज आहेत, त्यात काय सब डिव्हिजन्स आहेत, आपण हे जाणून घेऊयात. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटन हिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इन केस तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तिथं लिहू शकता आणि मला पाठवू शकता. मी नक्की तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. थँक्यू.